वेलकम बॅक टू द 4th डे ऑफ द व्लॉग गाईज. आज आमचा आहे 4th डे आणि आज आमचा शेवटचा दिवस आहे हम्पीमध्ये. आणि आम्ही तुम्ही सगळे बघताय सकाळ सकाळ उठलो 4:30 पावणे 5ला फ्रेश होऊन आता आम्ही चाललो सनराईज बघायला. हा आज एक आहे मोमेंट डेचा जो आम्हाला कवर करायचा आहे आणि आमचे थांबलेत पीपल तिकडे. सो आता आम्ही रेडी होऊन तिथे जातो आणि तुम्हाला पण दाखवते मला कवर करता आला तर सनराईज. तर चला. ऑटो आ गया ना सर. सब ऑटो आ गया है ना बाकी आम्ही एवढं सकाळी सकाळी निघालो आहोत. आमचा आवाज बस जास्त थंडी आहे आणि आम्ही सगळ्यांनी स्वेटशर्ट घातलेत. मम्मी नाही आली आमच्यासोबत कारण की तिने खूपच ते अंजनाद्री केव्ज हाईटला होता तर तिने खूप चालली ती आणि तिच्या जास्त त्रास नको. मग आम्ही पण तिला बोललो नको येऊस कारण की सर्दीने ऑलरेडी तिला बरं नव्हतं. तर म्हटलं तिने आरामच करते. मी आणि अक्षदा निघालो. अक्षदा आणि माझा हा फर्स्ट आयुष्यातला एक्सपिरियन्स असेल सनराईज बघायचा. नाही तर आम्ही आयुष्यात अजून कधी सनराईज बघितला नाही. तर कसं अक्षर तुला कसं वाटतंय? छान वाटतंय. थंडी वाजतीये आणि आमच्या मस्तीमुळे आता आमची झोप पण झालेली नाही आहे कारण की खूप अशी झोप येत होती पण हे पण मिस करायचं नव्हतं. असं सगळं भरपूर झालेलं. एक माइंड आलेलं जाऊन दे झोपून घेते पण नाही झालं. बोली कवर करायचं आहे आयुष्यात आलो आहे ते बघायला. तर आता हे बघून मग आम्ही ट्रेनमध्ये अख्खा दिवस झोपायचंच आहे. आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत उनो खेळत होतो आणि आता 4 वाजताचा अलार्म वाजले तर रडायला आलंय आम्हाला. तर 2च तास झोपले. सिरियसली झोप आहे. आता कोणी बोललं ना झोप तर झोपेल सिरियसली. तर चला आता आपण बघूया सनराईज. मला इच्छा आहे तो भेटला पाहिजे चांगला बघायला. आणि मग ट्रेन नंतर आपली 1ची ट्रेन आहे रिटर्न. सो आज पूर्ण दिवस आरामच आहे. तर आता आपण आलो आहोत मातंगा टेकडीवर. आणि ही मातंगा टेकडी ही हम्पीमधील सर्वात उंच टेकडी मानली जाते. या टेकडीचं नाव ऋषी मातंग यांच्या नावावरून पडलं आहे. अशी मान्यता आहे की ऋषी मातंग यांनी इथे तपश्चर्या केली होती. तर याची जास्त खास ओळख कशासाठी आहे तर सनराईजसाठी. सूर्योदयाच्या वेळी इथून दिसणारा हम्पीचा नजारा आकर्षक आणि मंत्रमुग्ध करणारा असतो. जी तुंगभद्रा नदी, विखुरलेले दगड, मंदिरे आणि पूर्ण हम्पी शहर सूर्यकिरणांनी सोनेरी रंगात न्हावून निघतं. तर चला आज आपल्याला जो चान्स भेटलाय बघूया आपल्याला पण सनराईज कसं दिसतं. गर्दीने बहरलेल्या शहरातून इथल्या या शांततेपर्यंतचा प्रवास खरंच मनाला विसावा देणारा होता. मातंग टेकडीवरचा हा सूर्योदय पाहताना क्षणभर असं वाटलं की सगळं काही थांबलं आहे. वेळ, विचार आणि घाई सुद्धा. इथे उगवणारा सूर्य फक्त प्रकाश नाही आणत आहे तर मनात साठलेला सगळा गोंधळ हळूहळू शांत करून जातोय. त्या क्षणी मला फक्त आनंद जाणवत नव्हता. कोणतीही अपेक्षा नाही, कोणतीही चिंता नाही, फक्त वर्तमानात जगण्याचं समाधान. या वातावरणात सगळं आयुष्य अगदी सोपं वाटू लागलंय. जणू कमी गोष्टीतही खूप काही मिळू शकतं याची जाणीव झाली. आणि खरंच हा सूर्योदय फक्त पाहिला नाहीये तर तो मनात उतरवला सुद्धा आहे. रे ना
hearts like this. तर बस झाला मला. Like, subscribe. Like, share, subscribe. लेफ्टलाच राहा, राईटने नका येऊ. सावकाश. सकाळ सकाळ लेफ्टला राहा, सावकाश उतरा. रोलिंग ऍक्शन. सो तुम्ही माझ्या अशा बऱ्याच मैत्रिणींना भेटता इकडे आणि मी असं इंटरव्ह्यू टाईप नाही करत आहे, ही गोष्ट मी आधीच क्लिअर करते. कारण की मी हे करते तुम्हाला पण कळावं हम्पी प्लेस बद्दल आणि इकडे आपल्याला कसे लोक भेटतात आणि अनुभव कसे येतात ट्रिप्समध्ये, आपल्याला नवीन नवीन कनेक्शन्स होतात आणि मेंबर्स आपले जुळतात. तर मला ते जाणून द्यायचं तुम्हाला लोकांना. हॅलो गाईज, अगेन वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. न्यू ब्लॉग म्हणजे हा मी पार्ट बी करेल असा विचार करा. 4th डे आहे आमचा हम्पीमध्ये आणि मला खूप इथे मस्त लोक भेटलेत, खूप छान. आणि त्यांच्याशी असं इतका क्विक बॉन्डिंग झालं ना की वाटलंच नाही की आम्ही पहिल्यांदा भेटलो म्हणून. तर त्यातल्याच मला अशा खूप काही लोकांचे तुम्हाला म्हणजे रिव्ह्यूज द्यायचे किंवा फीडबॅक द्यायचे आणि त्या लोकांचा दिवस इकडे कसा गेला, काय झालं. अक्षदा बॅक साईडला मला इरिटेट करते, आमचा ब्लॉग खराब नको करू. सो ही आहे आता खास मैत्रीण आम्हाला भेटली, प्रियंका. तर ही म्हणजे हिच्याशी भेट झाली असं वाटलंच नाही आम्हाला की ही बाबा पहिल्यांदा भेटली आपल्याला आणि आमचं इतकं छान बॉन्डिंग झालंय. आमच्या बाजूचेच रूममेट्स होते हे लोक टीम मध्ये. तर मला पूजाला विचारायचं की पूजा, तुझा डे इथे कसा गेला हम्पीमध्ये आणि तुला काय वाटलं? मला सिरियस सांगते, सोलो ट्रिपची खूप भीती वाटत होती. कोण असतील, कसे असतील लोक, मेन म्हणजे माझे फोटोज कोण काढतील वगैरे. पण सोलो आली, पण मला खूप मैत्रिणी मिळाल्यात. म्हणजे 24-25 जणींची आमची टीम आहे, पण त्याच्यात प्रत्येक मुलीमध्ये काहीतरी एक स्पेसिफिक युनिक आहे. काही गात आहेत, ही छान ब्लॉग करते, हिच्यामध्ये छान छान व्हिडिओज मी चोरणार आहेत तिचे. आणि तिची बहीण अक्षरा, तिचे पण असे छान छान कॉमेडी वगैरे सीन आहेत. फ्रेंड आहे पूजा. हाय So, एव्हरीवन. पूजाशी पण इतकं छान बॉन्डिंग झालं ना भाई, आम्हाला कळलंच नाहीये की आम्ही पूजाला फर्स्ट टाइम भेटलोय. म्हणजे आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स असा होता की पहिला दिवस नॉर्मल एकदम. पण आम्ही आय थिंक फर्स्ट डेच्याच एंडिंगला रात्री आमचं असं हे आमच्या बाजूचेच रूममेट्स होते, तर असं खूप चांगलं झालं आमचं बॉन्ड. आणि आम्ही असे जसं की आपण फ्रेंड खूप आधीपासून ओळखतो हा, असं असं. वाटलं, असं जाणवलंच नाही की आम्ही पहिल्यांदा भेटतोय. अननोन्स आहोत आणि सोलो ट्रिपला आहोत. पहिल्या दिवस असं वाटलं, पण दुसऱ्या दिवशीपासून सगळ्या खूप चांगल्या मैत्रिणी जुळून घेतल्या आम्ही, एकमेकींना पटवून घेतलं. आणि पहिला सोलो ट्रिप सगळ्यांचाच होता इथे. मोस्टली आमच्या 25 पैकी ऑलमोस्ट 20-22 जणांचा तर पहिला सोलो ट्रिप होता. हम्पी ॲज अ प्लेस कसं वाटलं? छान आहे. इथली लोक खूप छान आहेत, प्रेमळ आहेत आणि मनापासून असं खाऊ घालणारी लोक आहेत इथली. आणि खूप म्हणजे रिस्पेक्ट देतात, काळजी घेतात अशी लोक आहेत इथे. तेच वातावरण खूप छान आहे इथे. आवडेल, परत रिटर्न यायला आवडेल. खूप छान आहे आणि काहीतरी एक असं वाटतं इथे आहे ओळखीचं काहीतरी, असं झालंय आम्हाला 2 दिवसात. सिरियसली जबरदस्त अनुभव आणि खूप साऱ्या मेमरीज आणि कोणाशी ओळख नसताना एवढं क्लोज होणं हे एकदम मेमोरेबल एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी. आणि असंच आम्ही भेटत राहू अशी एवढी आम्ही असं छान. प्लॅन केलंय की आम्ही भेटत राहणार आहोत Yes. आणि बघू आमचा नेक्स्ट प्लॅन कधी होतो. आणि खरंच एकदा तरी हम्पीला येऊन जावं. येस, राईट. राईट, सगळेजण तुम्हाला हे सुंदर. सांगतात ब्लॉग मध्ये हम्पी खूप छान आहे. मस्त प्लेस आहे. एकदम नेचरशी आणि हिंदू मायथॉलॉजीशी खूप कनेक्टेड आहे. तर ज्यांना नेचर आणि हिंदू मायथॉलॉजी मध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी नक्की यावं. दिव्या, हाय गाईज, एक्साइटिंग आणि भारी झाली आहे. द थिंग इज की हम्पीमध्ये तुम्ही याल, फिराल, सगळं बघाल, पण तुम्ही कोणत्या लोकांसोबत फिरताय, कोणासोबत फिरताय, हे सगळं बघताय, अनुभवताय इज सो इम्पॉर्टंट. आणि खूप साऱ्या सुंदर सुंदर छान छान मैत्रिणी झाल्या तुमच्या, मजा येते. आणि तुम्ही पण अशा मोठ्या छान मुलींच्या ग्रुप सोबत या, तुम्हाला पण खूप आवडेल. आणि आकांक्षाच्या पेजला फॉलो करत राहा, तिला बघत राहा, छान छान कॉन्टेंट बनवते ती, खूप गोड आहे आणि मुलगी. सो गाईज आपण भेटतो दिव्याच्या मॉमला. मी तुम्हाला बोललेली की दिव्या तिच्या मम्मी बरोबर आली आहे ट्रिपमध्ये. असे भरपूर आले जे सोलो ट्रिपसाठी आलेत आणि फॅमिली, जसं तुम्ही बघितलं मी पण माझ्या बहिणी आणि मम्मी सोबत आली, तर दिव्या पण तिच्या आईसोबत आलेली आहे. आणि दिव्याला बघून असं म्हणजे वाटतं, काकींकडे बघून वाटतं दिव्या एवढी मोठी मुलगी आहे त्यांना. अजिबात आम्हाला एक्सपेक्टेड, मला असं वाटलेलं स्टार्टिंगच्या फर्स्ट डेला काकी वेगळ्या आल्यात कोणतरी सोलोमध्ये आणि दिव्या वेगळी आली आहे. पण नंतर आम्हाला डिनरला समजलं की ह्या दोघी माई लेकी आहेत म्हणून.
तर काकी तुमचा हम्पीचा एक्सपिरियन्स कसा होता? हो, खूप छान होता आणि माझ्या मुलीमुळे मला ही ट्रिप एन्जॉय करायला मिळाली आणि नवीनच अनुभव मिळाला मला, कारण मी पहिल्यांदाच ट्रिप अनुभवते आणि ह्या सगळ्या सख्या खरंच अगदी म्हणजे घरातल्या एक आपल्या नातेवाईकच असं वाटतायत, की असं वाटत नाहीये की ह्या कुठून तरी वेगळीकडून आल्यात आणि आपण वेगवेगळे आहोत असं अजिबात जाणवलं नाही. खूप छान. ನಮ್ಮ ಹಂಪಿಗೆ ಬಂದು ತುಂಬಾ ಎಂಜಾಯ್ ಮಾಡಿದ್ವಿ ನಾವೆಲ್ಲರೂ. म्हणजेच खरंच खूप एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी. चलगे सखेच्या माध्यमातून आम्ही सर्वजण इथे एकत्र भेटलो. वेगवेगळे व्यक्तिमत्व होते, वेगवेगळ्या मैत्रिणी जमल्या. पण असं वाटलंच नाही आता 2 दिवसांनी की आपण वेगवेगळे होतो. खरंच खूप छान वाटलं. तुम्ही पण सर्वजण इकडे या. सो माझी नेक्स्ट खास मैत्रीण झाली आणि ती पण कोल्हापूरमधनं आहे. सो मला बरेचसे लोक कोल्हापूरवरनं भेटतात तर त्याचा आनंद होतोय आणि आपण भेटूया आता मस्त त्या व्यक्तीला आणि त्या तिच्या कोल्हापूर ठसकेबाजी याच्यामध्ये तिचा रिव्ह्यू देईलच. सो तिचं नाव इतकं क्यूट आहे आणि म्हणजे मला असं क्यूट बोललं म्हणजे युनिकच नाव आहे ते वेगळं, दुहिता. तर आम्ही फर्स्ट टाइम हे माझ्या लाईफ टाईम मध्ये खूप जणांनी ऐकलं हे नाव दुहिता फर्स्ट टाइमच. सो आपण भेटूया दुहिताला. हॅलो. सो दुहिता, हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स इन हम्पी? खूप सुंदर होता. कोल्हापूरच्या भाषेत म्हणायचा नाद खोळा एकदम मस्त. आणि मी जास्त करून आले होते हम्पीला. मला इथलं आर्किटेक्चर बघायचं होतं. सोलो वगैरे ठीक होतं, पण मला आर्किटेक्चर बघायचं होतं म्हणून मी आले. आणि मला खूप छान मैत्रिणी मिळाल्या आणि मला ह्यांच्यासोबत दुसऱ्या ठिकाणी जायला खूप आवडेल. खूप. आणि कसं असतं एका एज नंतर ना असं तुम्ही मुद्दामून फ्रेंडशिप नाही करू शकत. तर इथं तसं एकदम नॅचरली फ्रेंडशिप झाली आणि मी खूप वर्ष एकमेकांना ओळखतो असं झालंय. हा. छोटू हस्की बेबी. आम्हाला ते हस्की भेटलेलं आहे. हस्की आंटी ज्यांच्या आम्ही इथे रूम वरती स्टे करत होतो. हाय अगेन. सो आपली नवीन दुसरी सखी परत भेटतोय आपण आणि आहेत काकी. मस्त आम्हाला ठाण्यावरूनच भेटलेल्या आहेत त्या. आपण त्यांना विचारूयात त्यांची ट्रिप कशी होती हम्पीची आणि त्यांना कसं वाटलं. वाटलं की या मुली मी इतक्या म्हणजे वयाची तर कसं जमेल, पण छान जमलं. सगळ्यांनी मला हेल्प केली मस्त आणि खूप मजा आली. म्हणजे जाते मी म्हणजे बाहेर अशी खूप जाते, पण एवढी मजा नाही आली जेवढी आज आली. तर थँक्यू. शीतल ताई आणि ज्या आहेत नाशिकवरनं. सो त्यांची पण ही फर्स्ट सोलो ट्रिप आहे. मी जसं सांगितलं की बरेच लोक सोलो ट्रिप साठी आलेले आहेत. सो त्यांची ही फर्स्ट सोलो ट्रिप आहे आणि तुम्हाला माहिती आहे त्या कोण आहेत? संतूर मॉम आहेत त्या आमच्या ट्रिप मधल्या खूप. आणि असं यंग आहेत आणि आम्ही शॉक झालो की अरे यांना असतील छोटे छोटे पोरं असतील असं. आम्हाला वाटलं त्यांच्याकडे बघून की त्यांचा मुलगा BSc IT मध्ये आहे, 2nd इयर. मी असं त्यांना जेन्युनली सांगते कारण की लोकांना बेसिक वरनं कळेल की काय एक्झॅक्ट आहे. सो कसा गेला तुमचा शीतलताई हम्पी मधले दिवस? ऍक्च्युली हा जो ग्लो दिसतोय हा सोलो ट्रिपचा ग्लो आहे. आणि आणि माझ्या ह्या सगळ्या गोड गोड मैत्रिणींसोबत घातलेला वेळ, स्पेंड केलेला टाइम, एन्जॉय, मज्जा आणि तो सगळा ग्लो आहे. ऍक्च्युली फॅमिली सोबत तर आपण नेहमीच फिरतो, पण सोलो हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि हा एक्सपिरियन्स करण्यासाठी मी नाशिकहून मुंबईला आले होते आणि मग मी चलग सखेला जॉईन केलं आणि खूप एन्जॉय केलाय आम्ही. खूप मज्जा केली आहे आणि खूप धमाल केली आहे आणि थँक्यू. फोटोज काढले भरपूर थाउजंड. आमच्याकडे फोटो काढणाऱ्यांच्याशी आम्ही रँक्स लावलेले की ती प्रियंका फर्स्ट वेळी ती फर्स्ट, या 2nd रँकला होते आणि मी 3rd. कारण की आम्ही तिघींनी एवढे फोटोज काढले 4 दिवसामध्ये. तर आता आम्ही सगळेजण निघालो होतो आमच्या ट्रेनकडे कारण की आमची ट्रेन येणार होती आणि अर्धा पाऊण तास होता. तर त्याच्याच बाजूला म्हणजे स्टेशनच्या नियरबायच हे एक शॉप होतं स्वीट्सचं आणि तिथलं एक खूप फेमस शॉप आहे. तिथली जी मिठाई कुंदा मिठाई जी की बेसिकली मिल्क केक असतो ती तिथे त्या एरियामध्ये त्याची स्पेशालिटी होती.
सो आम्ही इकडे आम्हाला सांगितलं अज्जूबाईनी की तू इथे खूप छान मिठाई भेटतात, तुम्ही सगळ्यांनी त्याची चव घ्या आणि तुम्ही घरी पण घेऊन जाऊ शकता. सो आम्ही सगळे उतरलेलो रिक्षातनं आणि मग आम्ही इकडे बाय करायला आलेलो. सगळी मिठाई टेस्ट पण केली, खूप छान होती इथली चव वगैरे. सो आम्ही घरच्यांसाठी थोडे थोडे गोष्टी घेऊन जायच्या होत्या, तर पॅकिंग केले आणि मग परत आम्ही निघालो आमच्या ट्रेनकडे. तर आता आम्ही परत एक ब्रेक घेतला आहे. आम्ही रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत जेवायला. कारण की ट्रेन आमची दुपारची असल्यामुळे आम्ही म्हटलं लंच करून घेऊया बाहेर आणि निघूया. नाश्ता थोडा आमचा हेवी झाल्यामुळे इथे कोणालाच भूक नव्हती. आम्ही थोडंफार खाल्लं आणि निघालो स्टेशनला. हॉस्पेट. तर इथूनच आमच्या प्रवासाची सुरुवात झाली होती आणि इकडे आल्यावरती खूप प्रश्न होते की कसं जातील आमचे 3 दिवस, कोण असतील आमच्यासोबत, कसं आमचं होणार आहे. पण आता एवढं 3 दिवस मजेत घालवल्यानंतर आता परत आम्ही त्या जागी आलोय आणि इकडे निघताना मला असं वाटतं की खूप काही गोष्टी आम्ही घेऊन चाललोय सोबत, एक वेगळा आनंद, एक वेगळ्या गोष्टी. सो एक मी असं म्हणेल की हम्पी ना हे फक्त एक ठिकाण नाही तर एक भावना सुद्धा आहे. इथले दगड इतिहास सांगतात आणि वारे जुन्या गोष्टी कुजबुजतात आणि प्रत्येक सूर्योदय आपल्याला थोडं अधिक समजूतदार बनवतो. या प्रवासात आम्ही फक्त ठिकाण पाहिले नाहीयेत तर नवीन माणसंही सुद्धा भेटली आहेत आणि काही अनोळखी चेहरे कधी आयुष्यभराचे मित्र बनले हे कळलंच नाही. हसणं, गप्पा, थोडा थकवा आणि खूप साऱ्या आठवणी या सगळ्यातून एक सुंदर लाईफटाईम बॉन्ड तयार झाला आहे. हम्पीने आम्हाला आनंदानं लहान गोष्टींमध्ये शोधायला शिकवलंय. तर आज इथून परत जाताना सोबत खूप साऱ्या आठवणी, थोडी शांतता आणि हॅपीनेसचा एक मोठा बंच घेऊन जातोय. कदाचित पुन्हा इथे कधी येऊ, पण हा अनुभव, हे लोक आणि हे क्षण हे सगळं मनात कायमचं कोरलं गेलंय. तर इथे आपली हम्पी सिरीज पूर्ण झालेली आहे आणि मला नक्की सांगा तुम्हाला कसे वाटले सगळे हम्पीचे व्लॉग्स. तुम्हाला काहीही हम्पीबद्दल प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट करून मला विचारा आणि आणखीन अशा नवीन व्लॉगसाठी तुम्ही तयार राहा. अजून भरपूर काही यायचंय. सो मला नक्की कमेंट करा आणि तुम्हाला तर माहिती आहे गाईज काय करायचंय. सो आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.